भोंदू अशोक खराची पुन्हा एकदा पोलीस कोठडीमध्ये रवानगी करण्यात आलेली आहे। चौथ्या प्रकरणात त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। यापूर्वी 3 वेगवेगळ्या प्रकरणात भोंदू खरातला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती आणि यावेळी सरकारी वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला। यावेळी महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले। आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचं सांगून पुत्रप्राप्तीसाठी तो विशिष्ट पेय देऊन लैंगिक शोषण करत होता, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केलाय। दरम्यान सरकारी वकिलांनी कोणते महत्त्वाचे मुद्दे मांडलेत आपण ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। दैवी शक्ती प्राप्त असल्याचं त्यानं अनेक त्याच्या भक्तांना भासवलं। पुत्रप्राप्तीसाठी अघोरी उपाय त्यानं काही महिलांना सुचवले। विशिष्ट भांड्यातून तो त्यांना पेय द्यायचा, तांब्याच्या भांड्यातून पेढे देऊन लैंगिक शोषण त्यांच्यावर करायचा आणि विशिष्ट द्रव्य मिश्रित पेयाबाबत तपास सध्या सुरू आहे। पीडिता आणि आरोपीची समोरासमोर चौकशी करणार असल्याचा मुद्दा देखील खरं तर उपस्थित करण्यात आला।